नमस्कार. साया मराठी म्युझिक चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत वाडिया कॉलेजचे केमिस्ट्री विषयातले रिटायर्ड प्रोफेसर गुरुराज कुलकर्णी यांना. कन्नड भाषेमध्ये कुमार व्यास हे एक महान कवी होऊन गेले. त्यांचे महाभारत हे खूप प्रसिद्ध काव्य आहे. त्या महान काव्याचं श्री गुरुराज कुलकर्णी यांनी मराठी रूपांतर केलं आणि त्यांनी त्याचा ग्रंथही प्रकाशित केला. एवढेच नाही तर या ग्रंथाचे ऑडिओ रूपांतर करून साया म्युझिक चॅनलवर प्रकाशित केला. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांच्याशी संवाद साधतायत डॉक्टर जयंत गाडगीळ. डॉक्टर जयंत गाडगीळ हे देखील वाडिया कॉलेजचे पॉलिमर विषयातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्राध्यापक होते. तर आपण आता ऐकूया त्यांचा सुसंवाद. मी जयंत गाडगीळ. कुमार व्यासांचं कन्नड मधलं जे महाभारत आहे ते महाप्रचंड ग्रंथ मराठीमध्ये भाषांतर केलेले प्राध्यापक जी.सी. कुलकर्णी यांच्याशी आपण या पुस्तकाबद्दल, त्यांच्या भाषांतर करतानाच्या अनुभवाबद्दल थोड्याशा चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच आपण प्रश्न असा करूया की महाभारत खूप आहेत, संस्कृतमधली, वेगवेगळ्या भाषांमधली. तर कुमार व्यासांचं कन्नड मधलं याचं वेगळेपण काय? मूळ महाभारत जे व्यासांनी लिहिलं ते सुमारे 1,00,000 श्लोकांचं आहे. ते सुरुवातीला व्यासांनी सांगितलेलं 10,000 श्लोकांचंच होतं. मग त्यात ॲडिशन होत होत ती त्यावेळेला त्याला जय म्हणायचे. नंतर पुन्हा 20,000 श्लोक त्यात ॲड झाले, त्याला भारत म्हणायला लागले. आणि मग पुन्हा एक 60,000-70,000 हजार श्लोक ॲड झाल्यानंतर ते महाभारत झालं. पण ह्या जवळजवळ हजारो वर्षाचा कालावधी या मधल्या एवढ्यासाठी गेलेला आहे. पण आज उपलब्ध महाभारत जे आहे ते जवळजवळ 1,00,000 श्लोकांचं आहे. ते मूळ संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे भारतातील संस्कृत जाणणाऱ्या लोकांनाच ते उपलब्ध होतं व ते त्यांना कळू शकत होतं व ते वाचू शकत होते, त्याचा आस्वाद घेऊ शकत होते. पण भारतामध्ये अनेक वर्षांपासून अनेक भाषा इथे नांदतायत, गोडी गुलाबीनं नांदतायत. तर त्या लोकांना महाभारत कथा कशी कळणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणून त्या त्या भाषेमध्ये मूळ संस्कृत महाभारताचं स्थानिक भाषेमध्ये भाषांतर करण्याचं कामं सुरू झाले. त्यापैकी 10व्या शतकामध्ये कर्नाटकामध्ये पंप नावाचा एक कवी होऊन गेला. तो जैन संप्रदायापैकी होता आणि तो एका राजाचा सरदार होता. त्यांनी पहिल्यांदा हा प्रयत्न केलेला आहे कन्नडमध्ये महाभारत आणण्याचा. अतिशय उत्कृष्ट काव्य म्हणून ते प्रसिद्ध आहे. पण त्यांनी कथेमध्ये खूप बदल करून टाकले. त्यामुळे काव्य म्हणून जरी ते श्रेष्ठ ठरलं तरी कथा म्हणून ते मागं पडले. नंतर आणखीन एक कवी कन्नडमध्ये आला, रन्न नावाचा, तो 11व्या शतकामध्ये. त्यांनी पण उत्तम काव्य लिहिलं. पण त्यांनी पहिल्या पंपने जी चूक केली ती चूक यांनी केली. पंपने अर्जुनाला कथानायक केलं, यांनी भीमाला कथानायक केलं. त्यामुळे बाकीची सगळी पात्र गौण ठरली आणि त्यामुळे व्यास महाभारतांपासून ते पुन्हा लांब गेले. मग त्याच्यानंतर जो 500 वर्ष कन्नडमध्ये महाभारत नव्हतं. जे ओरिजिनल महाभारताशी प्रामाणिक असेल असं महाभारत नव्हतं. मग हा जो कुमार व्यास नावाचा कवी आहे, कर्नाटकमध्ये गदग नावाचं एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्या गदगपासून एक जवळ 10-12 किलोमीटर यांचं गाव आहे. त्या गावामध्ये हा तिथला पाटील म्हणा किंवा तिथला कुलकर्णी म्हणा कोणीतरी होता. त्याला प्रेरणा झाली की आपण मूळ व्यास महाभारताला प्रामाणिक राहून आपण कानडीमध्ये काव्य लिहावं. या दृष्टीने मग त्यांनी ते काव्य जे लिहिलं त्याला कुमार व्यास महाभारत असं म्हणतात. या कुमार व्यास महाभारतामध्ये 8,500 श्लोक आहेत. आता हे मोठ्या प्रमाणावर तुम्ही कन्नडमधनं मराठीमध्ये भाषांतर केलं, तर ते भाषांतर करताना तुम्हाला काय वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, भाषेचं वेगळेपण जे असतं आणि समानता, कारण संस्कृतमधनं दोन्ही भाषा आलेल्या आहेत. आणि हे जे कुमार व्यासानं लिहिलेले कानडी काव्य जे आहे हे जवळजवळ 14व्या-15व्या शतकातले कानडी आहे. जसं आज आपल्याला ज्ञानेश्वरी कळायला अवघड जाते किंवा तुकारामांची गाथा आपण समजू शकत नाही कारण त्या काळातली मराठी वेगळी आहे, तसं त्या काळातली कानडी खूपच वेगळी असल्यामुळे माझ्यासारख्या नवीन कानडी शिकणाऱ्या माणसाला तो मोठा प्रश्न निर्माण झाला. पण योगायोगानं
कन्नडचं एक चांगली गोष्ट अशी आहे की कानडीमध्ये अतिशय सुंदर डिक्शनरीज आहेत. म्हणजे तेवढ्या सुंदर डिक्शनरीज मराठीमध्ये दुर्दैवाने नाहीत. त्यामुळे अतिशय सुंदर डिक्शनरीज मला मिळाल्या. काही काही तर केवळ कुमार व्यास या काव्यासाठीच निर्माण झालेल्या डिक्शनरीज मला मिळाल्या. अरे वा. म्हणजे इथलं आदिपर्व घेतलं की आदिपर्वामध्ये कोणकोणचे अवघड शब्द आहेत त्याची एक लिस्ट, श्लोक पहिला, श्लोक दुसरा, श्लोक तिसरा. यामुळे मला जेव्हा एखादा शब्द आणायचा तर मला ताबडतोब ते शोधायला मला सोपं जायचं. म्हणजे वेलणकरांची जशी ज्ञानेश्वरीतल्या कठीण शब्दांची डिक्शनरी हा, वेगळी, हा. तशी मुद्दाम त्यासाठी केलेली. ती अरे वा. डिक्शनरी माझ्याकडे मला मिळाली. आणि केटल नावाचा एक पोप होता, त्यांनी पण एक फार सुंदर डिक्शनरी कानडीत निर्माण केलेली आहे. त्या कानडी म्हणजे मला पुष्कळ वेळेला असं लक्षात आलं की मला जी ओळ अडती आहे त्या ओळीचंच एक्सप्लेनेशन त्यांनी तिथे दिलेलं आहे, ते अशी विशिष्ट शब्दा करता. त्यामुळे माझं काम पुष्कळचं सोपं झालं. पण एवढ्याने भागत नाही, कारण शेवटी काव्य म्हटलं की काव्याचे अर्थ लावताना अनेक वेळेला तुम्हाला कल्पनाशक्ती वापरावी लागते. शब्दाचा अर्थ कळाला म्हणून काव्याचा अर्थ कळतोच असं नाही. त्यामुळे तो संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. अशा वेळेला मला अनेक कन्नडमध्ये जे कुमार व्यासांचा ज्यांनी अभ्यास केलेला असे काही विद्वानांचा परिचय झाला. मग बेंगलोरला झाला, कुठे शिवमोग्गाला झाला, कुठे दावणगिरी, राणेबेन्नूर, म्हैसूर, अशा अनेक ठिकाणी मी हिंडलो. आणि मला कळालं की अमुक एक ठिकाणी एक व्यक्ती व ही कुमार व्यासांवर एक्सपर्ट आहे, जायचं त्याच्याकडे, आपल्या अडचणी सॉल्व्ह करून यायच्या आणि मग यायचं. अशा पद्धतीने सुरुवातीचा 1 वर्ष 2 वर्ष मला खूप याच्यात भटकंती करायला लागली. पण एक आठवण आपल्याला मी सांगतो की शिवमोग्गाजवळ एक छोटंसं खेडेगाव आहे, शिवमूर्ती नावाचे एक कुमार व्यासांचे अभ्यासक होते. त्यांनी मला 3 दिवस घरीच ठेवून घेतलं. मी इथंच राहा माझ्या घरी, तुम्हाला जे तुम्ही सगळं जे अभ्यास करा आणि जे जे आढळेल ते मी तुम्हाला सांगतो. अरे वा. अशा पद्धतीने मला लोकांनी मदत केलेली आहे. बेंगलोरमध्ये एक प्राध्यापक आहेत, मध्व नाव आहे त्यांचं, तर त्यांनी मला 25-30 पुस्तकच पाठवून दिली, घेऊन जा म्हणे तुम्ही. त्यांना कानडी लोकांना इतका आनंद आहे की आपलं कुमार व्यास हे मराठीत जात आहे, म्हणजे वेगळ्या भाषेत जात आहे. कारण ज्ञानेश्वरीचं जे स्थान मराठीत आहे ते स्थान कुमार व्यासांचं कानडीमध्ये आहे. मग आता मातृभाषा कन्नड आणि मराठी दोन्हीवर तुमचं हळूहळू प्रभुत्व कन्नडवरही येत गेलं. आता मी कानडी, तुम्हाला त्यांची वैशिष्ट्य काही म्हणजे समानता आणि काही वेगळेपणा. आता मी जर कानडी बोलू लागलो तर लोकांना कळत नाही की हा मराठी माणूस आहे. आणि मी मराठी बोलायला लागल्यावर तर कानडी असल्याचा संबंध येतच नाही कुठे. तर कुमार व्यासांचा मोठा फायदा मला हा झाला की माझं कानडीवरही तितकंच प्रभुत्व एस्टॅब्लिश झालं. अर्थात मला अजून लिहिता येत नाही, मी वाचतो आणि बोलतो. भाषेचं म्हटलं तर लिंग हा फार मोठा फरक आहे. मराठीमध्ये प्रत्येक वस्तूला वेगवेगळे लिंग आहे. म्हणजे ते दार नपुसक लिंग, तो दरवाजा, ती लढाई, ते युद्ध आणि ते भांडण, म्हणजे प्रत्येकाला लिंग वेगळं आहे. परंतु कानडी तसं होत नाही. म्हणजे सजीवाला पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहे, बाकीच्यांना सगळ्या नपुसक लिंग होतात. त्यामुळे कानडी शिकणं मला तसं सोपं झालं, बोलणंही सोपं झालं, कारण लिंगाचा विचार करायचाच नाही. कारण पुरुष असेल तर त्याला पुल्लिंग लावायचं, स्त्री असेल तर स्त्रीलिंग लावायचं. आता समजा गाय हा शब्द आहे, तुम्ही नुसतं गाय म्हटलं तर ते नपुसक होईल, पण ते कपिला म्हटलं की मग ते स्त्रीलिंग होईल. राम, बैलाचं नाव राम असेल, तुम्ही राम म्हटला की तो पुल्लिंग होईल, नुसतं बैल म्हटला तर ते नपुसक लिंग होईल. त्यामुळे ते मला हे शिकणं सोपं झालं. पण त्याहीपेक्षा संस्कृतोद्भव शब्द फार आहेत. पण तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे की अलीकडे ही भाषावार प्रांत झाल्यापासून आपल्यामध्ये 2 भाषेमध्ये दरी पडत गेलेली. पूर्वी तसं नव्हतं. कारण कर्नाटकचा कितीतरी भाग महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष होता आणि महाराष्ट्राचा कितीतरी भाग चालुक्य, राष्ट्रकूट यांच्या काळामध्ये कन्नडिगांच्या ताब्यात होता. त्यामुळे ह्या ठिकाणची जी सगळी संस्कृती आहे ही कन्नड मराठी अशी मिश्र अशी संस्कृती आहे. किंबहुना कानडी आणि मराठी या 2 भाषेमध्ये जेवढं साम्य आहे तेवढं भारतातल्या दुसऱ्या कोणत्याही 2 भाषांमधलं नाही आहे. हे मला ह्या कुमार व्यासांच्या ह्याच्यावर एक महत्वाचं निरीक्षण आहे. हजारो मराठी शब्द आहेत की जे आपण रोज वापरतो ते मूळचे कानडी आहेत, किंवा हजारो कानडी शब्द आहेत, मराठी शब्द आहेत जे कानडी लोक वापरतात. उदाहरणार्थ कुमार व्यासांच्या काळामध्ये
आकडे सगळे मराठी वापरले जात होते. हम्म. 33 कोटी हा शब्द तो 33 कानडी म्हणत नाही. बर. 33 हा मराठी शब्दच वापरतो. 72 हा शब्द त्याने अनेक वेळा वापरलाय. तर 72 हा मराठी शब्द वापरतो. म्हणजे आकडे ही हम्म. 15व्या 16व्या शतकात ज्या वेळेला कुमारव्यास लिहिलं गेलं त्या काळामध्ये कर्नाटकामध्ये देखील मराठी आकडे हेच पॉप्युलर किंवा प्रचलित होते. हम्म. तेव्हा ह्या दोन भाषांमध्ये खूपशी देवाणघेवाण झालेली आहे. त्यामुळे माझं काम फारसं हे झालं. तरी काही शब्द ना मराठी पर्याय असतात पण कानडी नसतात, किंवा कानडी असतात पण मराठी नसतात. उदाहरणार्थ अगदी कॉमन जे तुम्हाला सांगायचं जर झालं तर आपल्या बहीण हा जो शब्द आहे, मग तो बहीण म्हणजे मोठी बहीण का धाकटी बहीण असा प्रश्न. आपण मोठी बहीण म्हणतो, धाकटी बहीण शब्द वापरतो. कानडी तसं होत नाही. मोठ्या बहिणीला अक्का म्हणतात, तो आपण मराठीत स्वीकारलाय. पण धाकट्या बहिणीला तंगे म्हणतात, तो आपण स्वीकारला नाही. तसं मोठ्या भावाला तिकडे अण्णा म्हणतात, तो आपण स्वीकारला. पण धाकट्या भावाला तम्मा म्हणतात, तो आपण स्वीकारलेला नाही. तेव्हा असे काही थोडेफार फरक आपल्याला दिसून येतात दोन्ही बाजूमध्ये. पण त्याच्यामुळे काय फार मोठी अडचण झाली असं माझं झालं नाही. आणि मग असं गोंधळ निर्माण करणारे पण काही शब्द असतील ना, की कन्नडमध्ये तो शब्द आहे तोच मराठीतही आहे पण त्याचा अर्थ वेगळा आहे. आता उदाहरणार्थ नात्याचं जर घ्यायचं झालं तर जावई हा जो शब्द आहे तो मराठीत म्हणजे आपल्या मुलीचं नाव याला जावई म्हणतात. पण कानडीमध्ये बहिणीच्या मुलालाही जावईच म्हणतात. तिथे भाचा हा शब्दच नाहीये कानडीमध्ये. बहिणीचा मुलगा असेल तर तो जावईच, तो प्रत्यक्ष जावई हो अथवा न हो, पण तो जावईच. असं तुम्ही ताईचं काहीतरी तर ताई हा शब्द कानडीत आईला वापरला जातो, पण मराठीत तो मोठ्या बहिणीसाठी वापरला जातो. म्हणजे ते मराठीतला माणूस जर ताई म्हटला तर आम्हाला कानडी लोकांना असं वाटेल की आई आहे का काय याची, ती ऍक्च्युअली मोठी बहीण असते. आपण अगदी सुरुवात केली तेव्हा व्यासांचं महाभारत आणि कुमारव्यासांचं महाभारत असं थोडस सुरुवात केली, पण भाषा म्हणून त्यांचं काही वेगळेपण किंवा उदाहरणं देताना काही वेगळेपण असं काही आहे का? व्यास महाभारत इतकं अवाढव्य आहे की कुठल्याही सर्वसामान्य माणसाला 1,00,000 श्लोकांचं वाचणं शक्यच नाही. म्हणून ह्यांनी काय केलं की ते संक्षिप्त केलं. पण संक्षिप्त करायचं म्हणजे काहीतरी कट करायला पाहिजे, काहीतरी, किंवा तिकडे अनेक शब्दामध्ये जे सांगितलं ते कमीत कमी शब्दात सांगितलं पाहिजे. असं करत असताना महाभारतांमधल्या अनेक कथा उपकथा यांनी काढून टाकलेल्या आहेत. महाभारत ज्यावेळेला व्यास महाभारत आपण वाचतो त्यावेळेला एक कथा सुरू झाली की त्याला जोडून एक उपकथा येते, त्या उपकथेला आणखीन एक उपकथा येते. असं करता 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 15-20 कथा होतात आणि मग तो पुन्हा मेन कथेला येऊन जोडतो. एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पांडव एकचक्रा नगरीमधून निघतात. त्यांना कळते की द्रौपदीचं स्वयंवर आहे उद्या. रात्रभर प्रवास करून ते तिकडे येतात पांचाल देशामध्ये. तर त्या रात्रीच्या 10-12 तासाच्या प्रवासामध्ये एकूण 12 कथा घडतात व्यास महाभारतामध्ये. त्यामुळे ते कथेचा विस्तार होत. ह्यांनी काय केलं, त्या 12 काळ काढून टाकले. त्यांनी मुख्य एक चक्रा नगरीतनं निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचले. म्हणजे अशाप्रमाणे काही अनेक गोष्टी त्यांनी कट केलेल्या आहेत. व्यास महाभारतामध्ये संपूर्ण रामायण जसंच्या तसं येतं. रामकथा येते. व्यास महाभारतामध्ये पूर्ण रामायण येतं. म्हणजे पांडव जेव्हा वनवासात असतात त्यावेळी ते वेगवेगळ्या ऋषींकडे जात असतात. ते ऋषी यांना कथा सांगत असतात. त्यात रामकथाही सांगितल्या, नळ दमयंतीची कथा सांगितली जाते. यांनी त्या सगळ्या कथा कट शॉर्ट करून टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीप्रमाणे जे आवश्यक आहे, मूळ थीम जी आहे ती थीम कायम ठेवून त्यात काही बदल नाही केलेला, पण अनावश्यक गोष्टी त्यांनी ती काटछाट केली आहे. थोडक्यात एका व्यास महाभारत हे जर अरण्य मानलं आपण तर कुमार व्यासाने त्याचं एक छानसं गार्डन नंदनवन करून टाकलेलं आहे. की नको ती काढून टाकली, रस्ते तयार केले, म्हणजे तुम्हाला सहज कळावं अशी भाषा वापरली, आणि काही नवीन झाडं लावली की जे रिकामी जागा दिसते. अशा पद्धतीनं जसं एक छान गार्डन उभं केलं जातं तसं कुमार व्यास महाभारत हे व्यास महाभारतातनं तयार झालेले एक सुंदर असं
गार्डन आहे किंवा त्याला म्हणजे हे एक प्रकारचं संपादन केलं त्यांनी संपादन कटशॉट. केलं. हा भाषेच्या दृष्टीने मला एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की संस्कृतमध्ये सामासिक शब्द असे एकाला एक लागून तप्त कांचन वर्ण मेघश्याम हा हे सहज येऊ शकतं वर्ण. हा. तसं कन्नडमध्ये चालतं का? चालतं. यांनी हा. हे संस्कृत शब्द वापरलेलेच आहेत. हा. म्हणजे कानडी शब्द तसे नाही वापरले, पण तुम्ही जसं आता म्हणालात की तप्त कांचन, ते असे अनेक शब्द आहेत की जे संस्कृत मधनं जसेच्या तसे त्यांनी घेतलेले आहेत. शंकराचं वर्णन करताना ज्याच्या अर्धा अंगाला पार्वतीनं आलिंगन दिलेला आहे असा तो त्याचा इतका मोठा अर्थ येतो. दुसरं त्याने काय केलंय की काही कथा ह्या त्यांनी बदललेल्या आहेत. म्हणजे त्याचा सुरुवात तरी बदलली किंवा त्या कथेचा शेवट बदललेला आहे, किंवा काही कथा त्यांनी स्वतः ऍड केलेल्या की ज्या व्यास महाभारतामध्ये नाहीच आहेत, पण ह्या त्यांनी ऍड केल्या. मग दोन उदाहरण मी नंतर सांगतो. आधी आपण कुमारव्यासाचं जे वेगळेपण आहे ते एक म्हणजे ते सोपं केलं त्यांनी. तिसरी गोष्ट काय झाली की महाभारत युद्ध संपल्यानंतर धर्मराजाचा राज्याभिषेक होतो आणि त्याच दरम्यान हा कवी मरण पावतो. तर पुढची जी 8 पर्व आहेत व्यास महाभारतामध्ये ते यामध्ये येतच नाहीत. इथे पांडवांची कथा सुरू होते पण राज्याभिषेकालाच ती संपते, कारण त्याच्यानंतर तो कवी हयात नव्हता. मग कृष्णदेवराय हा जो विजयनगरचा राजा होता, सम्राट होता मोठा, त्यांनी त्याच्याकडे कवी होता. त्याला सांगितलं, अरे तू मोठा कवी आहेस, हे काव्य पूर्ण कर, म्हणजे 18च्या 18 पर्व उपलब्ध होतील. त्यांनी ते केलं, पण त्या काव्याचा दर्जा इतका सुमार होता की ते काही पुढे टिकलं नाही. पण हे 10 पर्वामध्येच हे थांबलेलं आहे. तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट संक्षिप्त करायची असते तेव्हा कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मजकूर भरायचा असतो. म्हणजे सागर घागरीत भरायचा असतो, पण अर्थ तर बदलला नाही पाहिजे. अलंकारांचा उपयोग करणे, भाषेमधले जे अलंकार वापरायचे ते तुम्ही वापरत गेलात की आपोआप 1000 शब्द वापरण्याऐवजी 2 शब्दामध्ये हे काम होतं. म्हणून आपल्याला कुमारव्यासांचं हे जे काव्य आहे महाभारत, हे अलंकाराने गच्च भरलेलं आहे. त्याचे 8500 श्लोक आहेत. एकूण मी मोजलेलेच 5000 अलंकार आहेत, रूपक. अरे बापरे. ज्ञानेश्वर महाराजांना उपमा अलंकाराचे बादशाह मानतो, किंवा कालिदासही उपमा अलंकारामधला श्रेष्ठ मानतो. जसं रूपक अलंकारामधला श्रेष्ठ माणूस असेल तर तो कालिदास किंवा कुमारव्यास. म्हणजे जसं उपमा ही कालिदासस्य किंवा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची आर्या मयूरपंथाची, तसं तुम्ही म्हणताय ते. म्हणून कन्नडी साहित्यकारांनी याला रूपक साम्राज्य चक्रवर्ती असं पदवीच दिलेली आहे. रूपक साम्राज्य चक्रवर्ती. अजून एक मग मला आता विचारावं वाटतं, जसं आपण अलंकाराबद्दल बोलतोय तसं महाभारतात बऱ्याचशा काव्यपंक्ती या अनुष्टुप छंदातल्या, तसं याच्याबद्दल. यांनी संपूर्ण 8.5 श्लोक एकाच छंदात लिहिलेले आहेत. त्याचं नाव आहे भामिनी षटपदी. म्हणजे 6 ओळी येतात. एक श्लोक म्हटलं की 6 ओळी आहेत. त्यापैकी पहिल्या 2 ओळीमध्ये 14 मात्रा आहेत, तिसऱ्या ओळीत 21 मार्क आहेत, पुन्हा 2 ओळीमध्ये 14 मात्रा आहेत, आणि 6व्या ओळीत 21 मात्रा आहेत. म्हणजे 14, 14, 21, 14, 14, 21 अशा 6 ओळींचं एक षटक झालं. ते असे 8500 षटकं त्यांनी एकाच वाक्यात लिहिलेली आहेत. आणि यमकाबद्दल काय? यमक इथे महत्वाचं नाहीये या लोकांना. जसं तुकारामांच्या अभंगामध्ये पण आपल्याला, ज्ञानेश्वरीमध्ये पण यमक दिसत नाहीत. क्वचित आले तर आले, पण हट्ट नाही. पण यांच्यामध्ये अनुप्रास महत्वाचा आहे. अनुप्रास अलंकाराला याने किंबहुना अनुप्रास अलंकार हा कानडी साहित्याला एकूण साहित्याला दिलेला आहे. तर या काव्यामध्ये आपल्याला असं दिसतं की प्रत्येक एका भामिनी षटपदीमध्ये 6 ओळी आहेत. प्रत्येक ओळीतलं दुसरं अक्षर हे अनुप्रासच असला पाहिजे. सर्व 6 ओळीतली दुसरी अक्षर ही एकाच व्यंजनातली असलं पाहिजे. मग तो पहिला तो असेल, दुसरं ती असेल, ते असेल, पण तच असणार आहे. अरे 6च्या 6. पुन्हा तो तर पुन्हा येईल, त्याच ओळीत तिसऱ्यांदा येईल, चौथ्यांदा येईल, पण दुसरी जागा मात्र ते ठरलेली. ಹೊತ್ತಿದೆ ಹೇರಾಳ ತಮದಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದನು ಮೀಸೆಗಳು ಕಂಗಳು
ಹೊತ್ತ ವರುಣಾಚ್ಛಾಯ ವಿನು ಸಿದಿದು ಗೋನಾಳಿ ಕೆತ್ತುದಿರು ವಿನ ಕದ ಕಟಾಕ್ಷಿಸಿ ಮಿತ್ತು ಒಲಿಯಳು ರೋಷ ಮಿರೋ ಹೋಗೆ ರೆತ್ತಿದೈ ಶಿಶುಪಾಲ वीरन वचनमय खड्ग. हे शिशुपाला विषयीच श्लोक आहे. तर तो त दुसऱ्या पोझिशनला येणार म्हणजे येणार. असे 8,500 श्लोक या पद्धतीने लिहिले गेलेले आहेत. हे काही कानडी संतांनी पण फॉलो केले आहेत. म्हणजे पुरंदरदास, कनकदास हे जे कानडी संत आहेत त्यांच्या रचना काही भामिनी षटपदीमध्ये नाही आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. त्यांनी पण हा दुसरा अक्षर अनुप्रास मानलेला आहे. अरे त्यामुळे एखादं काव्य बोगस आहे का खरं आहे जर तपासायचं असेल तर अनुप्रास तपासायचं असं ते करतायत. आता थोडासा एक वैयक्तिक कवीबद्दल मला विचारावं असं वाटतं की सर्वसाधारणपणे असं कुठल्याही ग्रंथाला हात घालताना एकीकडे नम्रपणा असतो. जसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत सुद्धा ते म्हणतात श्रोत्यांना की तुम्ही महेशाची मूर्ती किंवा गुरुचा मी अगदी असा दास आहे. पण दुसरीकडे त्यांच्यात एक अभिमान, एक आत्मविश्वास आहे की ऐशी अक्षरे मिळवीन. तसं अमृतातेही पैजा जिंके. तर तसं कुमारव्यासांच्या बाबतीत असे दोन्ही गोष्टी दिसतात का आणि मग त्या कशा पद्धतीने दिसतात? एक्झॅक्टली तसं अगदी समांतर चित्र दिसतं. कुमारव्यास आहे म्हणतो मी कवी नाहीच आहे, तो वीरनारायणच कवी आहे. तो जे सांगतोय ते मी फक्त लिहितोय. वीरनारायण म्हणजे आता वीरनारायण बद्दल आपण बोलू. वीरनारायण म्हणजे नारायण. गदग हे जे गाव आहे त्या गदगमध्ये त्यांचं एक सुंदर देऊळ आहे, दक्षिणा पद्धतीचं देऊळ आहे. तिथे वीरनारायणाची मूर्ती आहे. हा कवी रोज तिथे आंघोळ करून देवासमोर उभा राहणार आणि त्याच्या तोंडून आपोआप हे काव्य बाहेर पडायचं आणि लिहिणारे लिहून घेत होते असं बोललं जातं. त्यामुळे तो म्हणतो की हे सांगणारा तो आहे वीरनारायण, मी नाहीये. त्यामुळे मी कवी नाहीये, ह्या कवीचं श्रेय मला नाहीये, हे कवी त्याच आहे. म्हणजे इथं हा जो ज्ञानेश्वरांमधला नम्रपणा आहे तो आपल्याला इथे दिसतो. पण दुसरीकडचा जो एक आत्मविश्वास आहे की मी हे काव्य असं लिहिणार आहे की तुम्हाला तर पसंत पडेलच हो, पण प्रत्यक्ष श्रीकृष्णालाच ते आवडणार आहे. आणि हे 4 वेद झाल्यानंतर 5वा वेद जर कोणी विचारलं तर कुमारव्यासाचं हे काव्य 5वा वेद मानलं जाईल. हा आत्मविश्वास त्याला तिथे दिसून येतो. आणखीन एक पायरी पुढे जातो हा कुमारव्यास ज्ञानेश्वरांच्या. तो म्हणतो की मी पाटीवर लिहा पुसा, पुन्हा लिहा पुन्हा पुसा असलं मी काही करणार नाही. मी एकदा जे लिहिलं ते फायनल, अशी माझी पद्धत आहे म्हणे. त्यामुळे अशा पद्धतीनं तो ते लिहितो. आणि मग तो काय करतो, सगळ्या देवांना आवाहन करतो की मला ही क्षमता येण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. हे देवी सरस्वती माझ्या जिभेवर नर्तन कर की जेणेकरून मी हे असं करू शकेन. अशा रीतीने तो सर्व देवतांना आवाहन करतो. त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास ज्ञानेश्वरांमध्ये जो आहे तोच याच्यामध्ये दिसतो. आणि ज्ञानेश्वरांमधला नम्रपणा पण आपल्याला इथे कुठल्याही 2 मोठ्या कवींमध्ये हे असतंच असं माझं मत आहे. आता थोडस तुमच्या काम करत असतानाच्या बद्दल मला विचारायचंय की महाभारतात सगळे रस आहेत. म्हणजे रौद्र, बिभत्स हे सुद्धा येतात आणि ते भाषांतर करत असताना तुम्ही एक प्रेक्षक असल्यासारखं की तुम्हाला ते अनुभवायला मिळायचं, लागायचं. याचा तुमच्यावर काही परिणाम भाषांतर करताना वेगळा झाला का? नाही, वेगळं माझ्या मनावर असं काय परिणाम झाला, पण मला त्याचा आनंद मिळत गेला की तो ज्या पद्धतीनं ते मांडतो. बिभत्साचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे दुःशासन वध आहे. ज्या पद्धतीनं तो दुःशासनाचं वध करतो आणि त्याचं रक्तप्राशन करतो, ते जर ज्या पद्धतीनं कुमारव्यासाने लिहिलं ते जर वाचलं तर म्हणजे किळस यायला पाहिजे. पण तो ज्या पद्धतीनं मांडतो ना ते किळस नाही वाचत, वी एन्जॉय आहे. तर तो त्याचं एक उदाहरण देतो. एकाने उदाहरण दिले की एक लहान मुलगा चॉकलेट कसा खातो, मोठ्या माणसासारखं खात नाही, एकदम हळू छोटं थोडं थोडं खात दिवसभर खात राहतो. तसा हा भीम म्हणजे त्या दुःशासनाचं रक्त थोडं थोडं म्हणजे मजा करत पित होता. म्हणजे पुष्कळ वेळेला व्यास महाभारत जे सांगत नाहीत ते हा कवी सांगतो. ते काही उदाहरणं घेऊ आपण. म्हणजे कुमारव्यास महाभारत व्यासांपेक्षा कसं वेगळं आहे. एक प्रसंग असा आहे की द्रौपदीचं स्वयंवर होतं. त्यावेळेला हे ब्राह्मण वेशात आलेले असतात
त्यांना कौरवांनी त्या लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न करतात, मग तिथून ते निसटतात. एक चक्रनगरीत वर्षभर ब्राह्मण म्हणून राहतात, भिक्षा मागून दिवस काढतात. आणि ते द्रौपदी स्वयंवराला कशासाठी येतात? 2-4 दिवस खायला प्यायला मिळेल बा, की जो हे धनुष्य उचलेल, शिवधनुष्य, आणि त्याला प्रत्यांच्या लावेल, त्याला माझी बहीण द्रौपदी वरेल. पण आधी सांगतो की कुल नी तो श्रेष्ठ पाहिजे, म्हणजे तिच्याच कुलाला समतोल पाहिजे. त्यामुळे नॅचरली सर्व क्षत्रिय राजे त्या धनुष्याकडे जातात आणि सगळेजण अपयशी ठरतात. मग आता एवढा मोठा स्वयंवर उभं केलंय आणि एकही क्षत्रिय लायक नाही म्हटल्यानंतर धर्मशास्त्र सांगते की जर क्षत्रिय नवरा मिळत नसेल तर ब्राह्मण बघावा. म्हणून दृष्टद्युम्न दुसऱ्या दिवशी आवाहन करतो की ब्राह्मणांमध्ये कोणी बसलेला जर असेल आणि तो जर प्रत्यांच्या लावू शकत असेल तर माझी बहीण त्याला वरेल. मग कृष्ण त्याला इंडिकेट करतो अर्जुनाला, तू जा म्हणून. ते लांब बसलेले असतात पण कृष्ण ओळखतो हेच ते पांडव आहेत म्हणून, आणि अर्जुनाला तो इंडिकेट करतो की तू जा म्हणून. हा ब्राह्मण निघाल्यावर सगळेजण त्याची टिंगल टावळीच करतात, तुझं काम काय, तू कोण आहेस आणि काय करायला चाललाय. पण तो जिंकतो आणि द्रौपदीला घेऊन येतो घरी. त्यांचं घर काय, ते कुंभाराचं पडीक वस्ती असते, वेगवेगळ्या टपरी, त्या टपरीमध्ये ते राहत असतात. संध्याकाळ झालेली, दिवे लावायला तेल कुठे आहे? सगळ्या गावात ते दिवे लागतात, पण दिवे लावायला यांच्याकडे तेलच नाही, तर ते कुठून लावणार? अंधारातच दिवस काढायला लागतात. आणि ती मात्र राणे सम्राटाची मुलगी, तर ती सगळे अंगभर दाग दागिने सजून नजून ती आलेली असते. ते पुढचं तुम्हाला सगळ्यांना माहिती की ते कुंती म्हणते तुम्ही वाटून घ्या वगैरे वगैरे. प्रश्न असा आहे की कवी, आता इथे बघा कवी काय म्हणतो, त्या घरामध्ये खूप अंधार होता हे खरं आहे, पण तो अंधार दूर करणाऱ्या 2 गोष्टी पण तिथं होत्या. एक म्हणजे द्रौपदीने जे अलंकार घातले होते त्यातल्या रत्नांमधून जे किरण बाहेर पडत होते त्यामुळे तिथला अंधार काही प्रमाणात कमी होत होता. आणि दुसरं म्हणजे तिच्या तेजस्वी डोळ्यांमधून जे किरण बाहेर पडत होते त्यामुळे तिथला अंधार कमी होत होता. आता इथं जर आपण थांबलो तर ठीक आहे, ती फार श्रीमंत घरातनं आली त्यामुळं तिच्या दागिन्यांमुळे घरात उजेड पडला, एवढाच अर्थ नाहीये. त्याचा खोल अर्थ असा आहे, म्हणजे कवीला सुचवायचा आहे की त्यावेळेला पांडव हे भिक्षेकरी होते. एका सम्राटाच्या मुलीशी त्यांचं लग्न होणार म्हणजे त्या सम्राटाची सगळी संपत्ती, सैन्य, अमुक तमुक हे सगळं त्यांना मिळणार आहे. म्हणजे द्रौपदीचे जे अलंकार मिळाले म्हणजे पैसा, संपत्ती मिळाली पांडवांना, की जेणेकरून ते कौरवाशी युद्ध करू शकतील. आणि दुसरं तिचे तेजस्वी डोळे, म्हणजे त्यांना एक तेजस्वी पत्नी मिळाली की जी कौरवांचा बदला घेण्यासाठी त्यांना प्रेरणा देत राहील. हा याचा अर्थ आहे. तर हे जे वेगळेपण आहे म्हणजे प्रतिभेची झेप आहे. आणि व्यास महाभारतामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही, पण ह्या कुमार व्यास मध्ये आपल्याला हे दिसतं. मी जेव्हा प्रतिज्ञा करतो की मी आयुष्यभर अविवाहित राहीन, त्यामुळे सत्यवती तुझाच मुलगा पुढे राजा होईल, तर ती म्हणते उद्या भीष्मा तू लग्न केलंस तर तुझा मुलगा राज्यावर हिस्सा मागेल, म्हणून तो म्हणतो की ठीक आहे मी लग्नच करणार नाही. म्हणजे ती भीष्म प्रतिज्ञा झाली. पण सत्यवतीचं दुर्दैव असं की तिला जी मुलं होतात ती टिकतच नाही, दोघेही मरून जातात, ते चित्रांगदा आणि तो. त्यामुळे कौरवांच्या वंशाला वंशच राहत नाही. मग करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. कुरुवंश चालणार कसा? या सत्यवतीला आता पर्याय राहत नाही भीष्माकडे परत गेल्याशिवाय. म्हणजे ज्या भीष्माला तिने प्रतिज्ञा करायला लावलेली असते ब्रह्मचर्याची, त्याच भीष्माला ती म्हणते भीष्मा तू आता ह्या तुझ्या 2 भावजांशी संसार कर, राज्य सांभाळ, कारण राज्यावर बसायला कोणी नाही, तर तू राजा हो आणि वंश पुढे चालू. वास्तविक पाहता व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं असतं आजच्या काळातला तर हे भीष्माने स्वीकारलं असतं, पण तो भीष्म आहे. त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे. तो म्हणतो राजसत्तेच्या सुखाकरता
राजसत्तेच्या क्षणिक सुखाकरता मी हे काम करणार नाही. कारण प्रतिज्ञा पालनाचं मला जे पुण्य मिळणार आहे बर. ते चिरकाल टिकणार आहे, ते मी सोडणार नाही या क्षणिक सुखाकरता. आणि त्याचे एक त्यांनी सुंदर उदाहरण दिलंय, शेवरीच्या बियासाठी मी कल्पवृक्ष तोडणार नाही. वा. त्यांनी राजपद हे शेवरीच्या बिया इतकं तुच्छ मानलं, हवेत उडत जाईल. हवेत उडत जाईल. हम्म. आणि उदाहरण काय दिलं त्या कवीने, अगदी. कल्पवृक्ष मी तोडणार नाही आणि तो चिरंतन आहे. तर हे भीष्माचं उत्तर ऐकल्यानंतर ती नाराज होते. आणि मग तिला व्यास आठवतो, आपला पहिला हा. कृष्णजवळ झालेला, पराशर. त्याला बोलवून मग ते पुढची कथा होते. ते भीष्माची ही जी प्रतिज्ञा आहे हा. त्याच्या मागचं एक कुमार व्यासाचं इंटरप्रिटेशन हे हा. असं आहे. युद्ध जेव्हा सुरू व्हायचं ठरतं त्यावेळेला कौरवांचा सेनापती कोण हा मोठा प्रश्न पडतो. आता भीष्माला जर सेनापती केलं नाही तर द्रोण युद्ध करणार नाही, मग कर्णाला जर केलं तर भीष्म द्रोण दोन्ही करणार नाहीत. आणि मग काय होईल आपलं. म्हणून नाईलाजाने दुर्योधन भीष्मालाच सेनापती करायचं ठरवतं. ते कर्णाला पसंत नसतं, कर्ण विरोधच करतो, त्या म्हाताऱ्याला कशाला सेनापती केला म्हणून. आणि म्हणून जोपर्यंत भीष्म सेनापती आहे तोपर्यंत मी युद्ध करणार नाही असं कर्ण 10 दिवस युद्धच करत नाही तो. तर त्या भीष्माच्या सेनापती पदाचं जे अभिषेक आहे त्याचं वर्णन कुमारव्यास करतो. अप्रतिम वर्णन आहे ते. आता तसा अभिषेक म्हणजे काय, ते काय राजपद नव्हतं, सेनापती पद आहे. काही डोक्यावरून पाणी घातलं, 2 मंत्र म्हटले की खरं झालं पाहिजे. पण ह्यांनी ते फार सुंदर रंगवलेलं आहे. तो असं म्हणतो की ब्रह्मवृंद मंत्रोच्चार सुरू करायला लागले. मला असं वाटलं ते पाहून की प्रत्यक्ष ब्रह्मदेवच येऊन मंत्र म्हणतोय. अरे वा. आणि तो पाणी कोणचं ओततोय त्याच्या मस्तकावरून, तर गंगेचं पाणी ओततोय, जी गंगा त्याची आई आहे. वा. हा, म्हणजे आईनेच मुलाला अभिषेक केलेला आहे. वा. आणि मंत्र म्हणणारा कोण आहे, प्रत्यक्ष ब्रह्मदेव. आणि कोण आहे हा भीष्म, हिमालयाच्या पेक्षाही उन्नत मस्तक असलेला हा भीष्म आहे. त्याच्या मस्तकावर गंगा अभिषेक करते आहे. वा. केवढं म्हणे भव्य चित्र आहे असं तो कवी म्हणतोय. मला इथे मोठं इतकं भव्य दिव्य एक चित्र यांनी ते निर्माण केलं. असे हजारो प्रसंग आहेत. किंबहुना प्रत्येक श्लोकामध्ये तुम्हाला असं काहीतरी या कवीची वेगळी प्रतिभा आपल्याला दिसून येते की जी मूळ व्यास महाभारतात आपल्याला दिसत नाही. आणखी एक फार सुंदर तो रूपक वापरतो. कर्ण आणि अर्जुन यांचं युद्ध सुरू आहे. युद्ध पर्वामध्ये कर्ण सेनापती आहे आणि 2 दिवस कर्ण सेनापती असतो. तर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर अश्वत्थामा हे युद्ध पाहत असतो दोघांचंही. अश्वत्थामाला जाणवतं की या दोन्ही श्रेष्ठ वीर आहेत, त्यातलं कुणी एक जाणं हे नुकसानीच आहे. कोणाला का विना, अर्जुन मेला तरी वाईटच आहे, कर्ण गेला तरीही वाईटच आहे. म्हणून हे युद्ध थांबलं पाहिजे. बर. कारण कोणालाही घालवणं हे परवडणारी गोष्ट नाहीये. म्हणून तो दुर्योधनाकडे जातो. तो म्हणतो, तुला मी काही गोष्टी सांगणार, वाईट वाटेल तुला, पण माझं ऐक. हे दोघे तुल्यबळ आहेत. क्षणात हा वरचढ दिसतो, क्षणात तो वरचढ दिसतो, पण कर्णाला गमावणं तुला परवडणार नाही. म्हणून ते युद्ध थांबव. कर्णासारख्या वीराला इरेला घालू नकोस. पुढचं वाक्य आहे, उदाहरण देतो, धगधगता निखाऱ्यावर कापूर टाकू नकोस. अरे वा. तर प्रश्न मलाही पडला की कापूर काय आला, काय संबंध काय इथे. दोघे जर तुल्यबळ आहेत तर मग हे उदाहरण का दिलं कवीने. तर जरी दोघं तुल्यबळ असले तरी जोपर्यंत कृष्ण अर्जुनाच्या बाजूने आहे तोपर्यंत कर्ण हा कापूरच आहे, कापरासारखा जाळणार. कृष्णाच्या उपस्थितीमध्ये कर्ण कापरासारखा जळून खष्ट होईल. तेव्हा तू हे युद्ध थांबव, संधी कर. तो दुर्योधन ऐकत नाही आपल्याला माहितीये, पण काय वर्णन आहे. म्हणजे हे याच्यात राजकारण आहे.
हो. नुसती रूपक नाही आहे की पांडवांची जी सरशी आहे ते हम्म. कृष्णामुळे आहे. हा. कृष्ण नसता, वजा झाला असता तर पांडव केव्हा हारले असते. अजून 2 गोष्टी तुम्ही हा. बोलताना मागे मला सांगितल्या होत्या की थोडासा सांस्कृतिक फरक कन्नड आणि मराठी याच्यातला तो त्यांच्या काव्यामध्ये, उदाहरणार्थ आरतीबद्दल तुम्ही हा, हो, माहिती हो, सांगितली हो. होती. आणि दुसरं रूपकाबद्दलही सांगा की सौंदर्याचं वर्णन करताना तो एक वेगळे रूपक वापर. या काव्यामध्ये वीर रस हा सगळ्यात महत्व प्राप्त, कारण निम्म महाभारत युद्ध आहे आणि त्यामुळे वीर रसाला प्राधान्य प्राप्त होणे साहजिक आहे. बिभत्स रसाला नेक्स्ट येतं. त्याचं कारण असं आहे की युद्धामध्ये इतके लोक मरतात, अवयव तुटतात, रक्त वाहतं, त्यामुळे तोही भाग आहे. शृंगार रसाला फार कमी वाव आहे, कारण तसे प्रसंगच मुळात कमी आहेत. पण या जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं यांनी आपली प्रतिभा शृंगार रसाकरताही परिपोष करण्याकरता वापरलेलं आहे. पहिलं म्हणजे द्रौपदीचं सौंदर्य वर्णन. मला नाही वाटत कालिदासाला देखील ते जमलेलं असेल. इतकं सुंदर त्या म्हणजे पानाच्या पानं तो द्रौपदीचे सौंदर्य वर्णन करत जातो. दुसरा जो प्रसंग आहे तो उर्वशी प्रकरण जे येतं अर्जुनात, त्या उर्वशीचं सौंदर्य वर्णनामध्ये आपल्याला त्याची प्रतिभा दिसते. आणि तिसरं उत्तरा जी नंतर अभिमन्यूची पत्नी होते तिच्या सौंदर्य वर्णनामध्ये आपल्याला हे 3-4 प्रसंग आपल्याला दिसतात. किचकाकडे ती रात्री जायला निघते. त्यांचं ठरतं नाटकशाळेत आपण आज रात्री भेटू. त्यावेळेला द्रौपदी जेव्हा जात असते त्यावेळेला तिचं वर्णन करतो. ओंजळीप्रमाणे विस्तृत नेस्त असणारी ती चारू नेत्री होती. बोटातील अंगठीप्रमाणे नाजूक कटिबंध असणारी ती चारू गात्री होती. मोराच्या मस्तकाप्रमाणे निळेभोर केस असणारी ती चारू केशी होती. राजहंसाच्या तोऱ्यात चालत जाणारी ती चारू गामिनी होती. आणि कमल पुष्पांचा तनुगंध सर्वत्र पसरवीत जाणारी ती चारुगंधी होती. वा. ते चारू ह्या शब्दाचा विशेषण वापरून त्यांनी त्याचं वर्णन पहा. हे वाचताना कुठेही आपल्याला शृंगार रसाचा जो उत्तानपणा दिसत नाही, पण अतिशय सुंदर असं आपल्याला हे बघायला मिळतं. मग द्रौपदी जाते किचकाकडे, ती लांबूनच बघतो, ती यायला लागली राजमहालात. तिला बघतच त्याचं डोकं फिरतं, म्हणजे तो काम मोहित होतो. मग तो स्वतःशीच बोलतोय, या विश्वात हिच्या एवढी सुंदर अन्य कोणी असू शकेल काय? हिच्या नजरेचा कटाक्ष असे शस्त्र आहे, हिच्या नजरेचा कटाक्ष असे शस्त्र आहे की त्याने कापले तरी रक्त येत नाही. ती असा काही भरभक्कम चाबूक आहे की ज्याने फटकारलं तरी अंगावर वळ उठत नाही. आणि तो असा काही अंगार आहे की त्याने हृदय जळून जाईल पण धूर निघत नाही. हे म्हणजे उर्दू कवींसारखं झालं की कातिल है. हा, कातिल है लेकिन हात में तलवार नाही. आता नॉर्मली स्त्रिया किंवा कोणी अलंकार का घालतो तर आपण अधिक सुंदर दिसावं म्हणून. पण द्रौपदी मुळातच एवढी सुंदर होती की तिला अलंकाराची गरजच काय. हा काय म्हणतो की तिच्या हाताच्या बोटांच्या सौंदर्यामुळे तिने घातलेली अंगठी सुंदर दिसत होती. तिच्या सुंदर पायांमुळे तिने घातलेले नुपूर अधिक सुंदर दिसत होते. तिच्या वक्षस्थळामुळे त्यावर लोळणारा मोत्यांचा हार अधिक शोभून दिसत होता. तिच्या मनोहर कपोलामुळे तिच्या कानातील कुंडले अधिक मोहक दिसत होती. तिच्या चकाकणाऱ्या देहकांतीमुळे तिने घातलेले सुवर्ण रत्नाभरणे अधिक सुंदर दिसत होते. पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीमुळे मोती अधिक सुंदर दिसू लागले. आणि तिच्या सौंदर्याचं वर्णन एखाद्या कवीला तरी करणं शक्य आहे काय? असं तोच म्हणतो. तसं तोच म्हणतो. म्हणजे बरेचदा अमक्याला लाजवणार असं ते म्हणजे उपमा आणि उपमान मध्ये एकाला कमीपणा देतात, ह्यांनी त्याला मोठेपणा देण्याचं काम या सौंदर्याने केलं. वेगळ्या पद्धतीचं व्याजस्तुती अलंकार, व्याजस्तुती म्हणतात त्याला. हम्म. म्हणजे उपमेय हे जास्त श्रेष्ठ आहे उपमानापेक्षा. विराट पर्वामध्ये तो गाई चोरून घेऊन जातो, विराटाच्या गाई. मग अर्जुन एकटाच लढायला जातो आणि संपूर्ण कौरव सेना त्याच्या विरुद्ध असते त्याच्यामध्ये. अर्थात हा जातो त्यावेळेला बृहन्नडीच्या वेशात असतो, पण तिथे गेल्यानंतर तो युद्ध करतो. तर त्यावेळेस द्रोणाशी त्याचं युद्ध सुरू असताना द्रोणाच्या
बाणांचं वर्णन आहे. द्रोणाचे बाण जणू अनलगर्भ होते, द्रोणाचे बाण जणू अनिल गर्भ होते, द्रोणाचे बाण जणू अशनी गर्भ होते. वा. आता पहा, अनल म्हणजे अग्नी, जे द्रोणाचे बाण म्हणजे आग ओकत होते. द्रोणाचे बाण अनिल गर्भ, अनिल म्हणजे वारा, ते वाऱ्याच्या वेगानं जात होते. आणि द्रोणाचे बाण अशनी, अशनी म्हणजे वज्र म्हणजे दगड किंवा कठीण पदार्थ, म्हणजे ते वज्राघात करत होते. हे सगळं सांगण्याकरता त्यांनी 3 शब्द वापरलेत: अनल गर्भ, अनिल गर्भ आणि अशन गर्भ. प्रासही आला, सगळंच आलं. शब्द आले. वा. काय त्याची प्रतिभा आहे. म्हणजे पुढे तो जेव्हा सेनापती होतो द्रोण, म्हणजे कृष्णाला देखील कळत नाही आता मी काय करावं, ह्या द्रोणाला थांबवायचं कसं, हा प्रश्न पडतो. कारण भीष्माला थांबवण्याचा उपाय त्यांनी सांगितलेला असतो, भीष्माने शिखंडीला आणा, पण द्रोणाला कसं थांबवायचा हा प्रश्न पडतो. 5 दिवस द्रोण युद्ध करतो. शेवटी ते दृष्टद्युम्नाला ते खोटं बोलायला लावून ते सगळं आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळेला द्रोणाचा संहार जो करत होता त्याचं वर्णन आहे. मदोन्मत्त हत्तींनी केळीच्या वनाचा जसा विध्वंस करावा, वाळलेल्या बांबूचे वन दावानल जसे भस्मात करून टाकतो, तसेच द्रोण पांडवांच्या सैन्यांचा विध्वंस करू लागला, भस्मसात करू लागला. आता पुढचा ऐका: तो पाय ठेवील ती जागा रक्तमय व्हायची, तो हात लावेल ती जागा मांसमय व्हायची, आणि त्याची नजर जिथं जाईल ती जागा प्रेतमय व्हायची. विलक्षण, विलक्षण आहे. जे काटा येतो अंगावर, ते युद्ध न पाहताही आपल्या समोर चाललंय असं दिसतं. आणि कितीही शब्द वापरले असते तरी मला नाही वाटत हा इफेक्ट आला असता. तर हे ह्या कवीचं वैशिष्ट्य, त्याची भयंकर ताकद आहे. त्याच्या दुर्योधनाचा स्वभाव त्यांनी एकीकडे फार छान सांगितलेला आहे. 18वा दिवस युद्धाचा उजाडतो त्यावेळेला सर्व कौरव संपलेले असतात, त्याचे 100चे 100 भाऊ मेलेले असतात, तो एकटाच शिल्लक असतो. तर तो रणभूमीवर दिसतच नाही. कुठे गेला दुर्योधन? तेव्हा संजयला शोधायला जावं लागतं रणभूमीवर त्याला, कारण त्याला घरी बसून दिसत नाही. शोधून त्याला सापडतो दुर्योधन, एकीकडे उभा असतो. संजय त्याला सांगतो, दुर्योधना, मला आता दुर्योधन तू दिसतच नाही, तुझी फक्त सावली दिसते मला. बर. कारण तुझे सगळे भाऊ गेलेले आहेत, तुझे सगळे वीर गेलेले आहेत, आता तू सुद्धा मला दिसत नाही, तुझी सावली फक्त दिसते. केवढा अर्थ भरला त्याच्यामध्ये. आता तरी तू संधी कर, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही पांडव तुझं ऐकतील. त्याचं विजगुष वृत्ती, त्याचा अहंकार दुर्योधनाचा एवढा आहे. तो काय म्हणतो, अरे संजया, तुला काही कळत नाही म्हणे, अग्नी कितीही प्रभावी असला तरी वाऱ्याची मदत घेतल्याशिवाय तो जाळू शकत नाही. पण सूर्याला अंधार घालवायला कोणाची मदत घ्यावी लागत नाही. बर. जोपर्यंत ही गदा माझ्या हातात आहे तोपर्यंत मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. मी एकटा या पांडवांचा नाश करू शकतो. तर त्यांनी ती जी 2 उदाहरणं दिली, आता बघा की अग्नी कितीही प्रबळ असला तरी वाऱ्याची मदत घेतल्याशिवाय तो काही करू शकत नाही. म्हणजे पांडव कितीही खंबीर असले तरी कृष्णाची मदत घेतल्याशिवाय त्यांना काही करता येत नाही, हे तो सुचवतो इनडायरेक्टली. आणि मी एकटा सूर्य आहे, मला अंधाराची. काय सुंदर विलक्षण आहे. प्रसंग सांगतो की जो महाभारतात नाही पण ह्याने निर्माण केलेला आहे, की कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध सुरू आहे आणि हा अर्जुन मन लावून युद्धच करत नाही. का करत नाही माहित नाही. याला कृष्णाला असं वाटतं, तुझ्याकडे एवढे मोठे मोठे अस्त्र आहेत, पाशुपतास्त्र आणले, जाऊन सोडून संपून की युद्ध ते. हा आपले साधे बाण वापरत असतो. मग अर्जुन एक बाण कर्णाच्या रथाला मारतो, तो साधारण 300 योजना म्हणा, काय 300 यार्ड 300 हात मागे जातो त्या बाणा मारल्यामुळे. कर्णाला राग येतो, माझा रथ एवढा मागे नेलास काय म्हणे. तोही पुन्हा मूळ जागेवर येतो आणि अर्जुनाच्या रथाने एक बाण मारतो, तो फक्त 1.5 वीत मागे सरकतो. 1.5 वीत मागे सरकल्यावर कृष्ण, वा वा कर्णा, शाबास कर्णा,
अशी त्याची स्तुती करतो. हम्म. हे पुन्हा पुन्हा होत राहतं. हम्म. अर्जुनाला राग येतो आणि मी त्याचं कित्येक फूट मागं पळवलं तरी मला काही बोलत नाही. हा हे कुठे दीड वीत मागे गेलतात त्याचं कौतुक करतो. मग तो म्हणतो, कृष्ण तू पार्शलिटी करायला लागलास म्हणे, हम्म. तू त्याचा पक्ष घेतोयस म्हणे, आणि सारथी माझा आहेस. हा. अरे म्हणे, कर्णाचा रथ कुठला? तो एक तुकार लाकडाचा रथ आहे. हम्म. तुझा त्या अग्नीमधून निर्माण झालेला, यज्ञामधून निर्माण झालेला तो रथ आहे. हम्म. तुझ्या रथाच्या ध्वजावर कोण बसलाय? हनुमान. हनुमंत बसलेला आहे. आणि तुझा सारथी स्वयं श्रीकृष्ण आहे. हम्म. तर अशा रथाला दीड वीत माग सरकवणं मोठं, हम्म. एक तुकार लाकडाचा रथ माग 300 फूट मागे जाणं म्हणतं. सांग तूच आता. हम्म. ऍक्च्युली त्याचा उद्देश काय असतो की त्याला डिवसायचं असतं, त्याचं युगो. म्हणजे तुझ्याच्याने दीड वीत गेलं ते सुद्धा खूप झालं. हा. म्हणजे तू आता युद्ध कर बा नीट, हम्म. की त्याला संपव आता, बाद झाला. हम्म. असा एक प्रसंग या कवीने निर्माण केलाय, हा. की जो मूळ मध्ये नाहीये. महाभारतात नाही. पण मूळ उद्देश तोच आहे की त्याला अर्जुनाला पेटवायचं आहे. हम्म. आता या कर्णाला संपवलंच पाहिजे काहीतरी करून. हा. आणखीन एक वेगळा पुन्हा कर्णामध्येच त्यांनी निर्माण केला, की ज्या वेळेला कर्ण आपला चाक काढत असतो त्यावेळेला कृष्ण म्हणतो, मारून टाक त्याला आताच, हम्म. नंतर तुला तो ऐकणार नाही, हम्म. आत्ताच त्याला मार. हा म्हणतो, कसं काय मारायचं, तो अन्याय आहे म्हणजे वगैरे वगैरे. मग तो ऐकत नाही. पण तो कर्ण म्हणतो, तुम्ही मला मारू शकत नाही, हम्म. कारण हे धर्मयुद्ध नव्हे. मग कृष्ण त्याला सुनावतो, आता तुला आठवतो का धर्म म्हणे. वा ते धर्मस्तदा गता. हा, त्यावेळेला काय काय झालं सगळं ते पाडा वाचतो. आणि मग कृष्णाला म्हणतो, अर्जुनाला म्हणतो, सोड बाण. हम्म. त्यावेळेला अर्जुनाला काय होतं, त्याला असं वाटतं की हा माझा कोणीतरी आहे. हा. असं ह्या कवीने निर्माण कवीने केलेलं आहे, निर्माण केलेलं. की हा माझा कोणीतरी आहे, मी याला मारणार नाही. कृष्ण याला शिवाय द्यायला लागतो की सोड बाण, नाहीतर पुन्हा ते होणार नाही. तर हे जे त्या क्षणिक काळासाठी का होईना अर्जुनाला असं वाटतं तो कोणीतरी माझा आहे. हम्म. हे कुठेतरी त्याला जे जाणवत आहे, हे वेगळेपण याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे आता मूळ महाभारतामध्ये हे काही नाही. नाही. असे काही प्रसंग आपल्याला थोडेसे वेगळे दिसतात, पण बाकी 99.99% मूळ महाभारताचंच हे त्यांनी आपल्याला आणलेलं दिसतं. हे तुम्ही ज्या पद्धतीने सगळं वर्णन आता सांगितलं, हे ऐकल्यावर खरंच पुढचं हे व्यासाचं महाभारत कुमारव्यासांनी नेमकं कसं केलंय हे बघण्याची, ऐकण्याची उत्सुकता निर्माण होते. मला वाटतं आता आपण इथे थांबूया. लोकांनी प्रत्यक्ष त्या कवितेचा मराठीमधला आस्वाद घ्यावा. हे ते पुस्तक मराठीमध्ये भाषांतरित केलेलं, प्राध्यापक जी.सी. कुलकर्णींनी भाषांतरित केलेलं ग्रंथराज आहे आणि नक्कीच वाचावं असं वाटणारा, असा आवाहन करणारा ग्रंथ. असा हा ग्रंथराज सगळ्यांना वाचायला वेळ मिळेल, वाचता येईल, उपलब्ध होईल असं नाही, पण त्यांच्यासाठी ऐकण्याची सोय साया या यूट्यूब चॅनेलवरनं आपल्याला होऊ शकते आणि त्याचा जरूर आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा.